नमस्कार, माझं नाव विजय मधुकर जाधव, गाव पळशी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. आणि माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे कम्प्लीट. आणि मी व्यवसाय शेतीच करतो. नमस्कार, माझं नाव स्वाती विजय जाधव, गाव पळशी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. माझं शिक्षण BSc B.Ed असून सध्या मी खानापूर येथे अपेक्स पब्लिक स्कूल CBSE ते कार्यरत आहे. मुलांनी एक चांगलं भविष्यामध्ये एक चांगलं करिअर त्यांनी करावं, जे की आमच्याकडून काही माझी स्वप्न होती ती अपूर्ण राहिली, ती माझ्या मुलांनी पूर्ण करावी असं एक माझं वैयक्तिक मत आहे. त्यांनी एखादा गव्हर्नमेंट जॉबमध्ये जावं फॅकल्टीमध्ये, असं एक माझं तर वैयक्तिक मत आहे. आम्हाला फार कठीण म्हणजे सर्वजण तसा आम्हाला तो एकलाच आहे आणि एक मुलगी आहे. तर मुलगा एवढ्या लांब ठेवायचा, आम्ही त्याला 5वी पासून म्हणजे ठेवत असताना जाताना ठेवला. ऍक्च्युली खरं आहे म्हणजे आपलं भविष्य उज्ज्वल होईल असे दृढ निश्चय होता. पण ज्या वेळेला ठेवला आणि तिथनं आम्ही रिटर्न यायला लागलो त्यावेळेला फार आमच्या मनाची अवस्था म्हणजे न सांगण्यासारखी आहे. आता अजून सुद्धा डोळ्यात पाणी येतंय ऍक्च्युली. पण त्याला काय वाटलं ना वाटलं तो त्याच्या संग होतं. पण आणि इथं सुद्धा ठेवत असताना आता तो अंतर तसं अर्ध्या तासाचं आहे, आटपाडीला आम्ही ठेवला होता. पण हे चांगलं 4 तासाचं अंतर आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला म्हणजे फार भावनिक होतो आम्ही. ऍक्च्युली मनातलं वाटत नाही एवढ्या लांब ठेवावं, पण आपल्याला म्हणजे आपल्या भविष्यासाठी ठेवला. म्हणजे माझा विरोध होता खरं सर. जेव्हा मी स्वतः अकॅडमी मी म्हणता ठेवायचं एवढं बाहेर, मी ही आधी बघून घेतली तेव्हा मला काही लीव मिळाली नाही. मी नंतर बघितल्याशिवाय मी अकॅडमी बघितल्याशिवाय त्याला ऍडमिशन घ्यायचं नाही. मी पण एक सदस्य आहे म्हणलं कुटुंबाचा, असं बराच वाद झाला होता घरात. नंतर आम्ही 4 दिवसांनी अकॅडमी बघितली, हॉस्टेलवर सगळं बघितलं आणि मग डिसिजन घेतलं की नाही त्याला तिथं घेऊया ऍडमिशन. म्हणजे माझा विरोध होता खरं, एवढ्याला नाही ठेवायचं म्हणजे नको, एवढ्याला मुलगा नको. आता बाहेरचं वातावरण आम्ही गडबड करून तिथं गेलो आणि स्कॉलरशिपसाठी त्याचा इंटरव्ह्यू घेतला DM सरांनी आणि त्याच्यात त्याने ओके म्हणले DM सर. आणि त्यावेळेला ऍक्च्युली त्याला पण माहिती आहे मी तो आणि आमची लहान मुलगी होती, तर आम्ही पूर्णपणे असं ब्लँक झालतो आणि येऊन बाहेर बसलो होतो आपल्या ऑफिसमध्ये. आणि आम्ही दोघांनी डिस्कस केलं काय करू. ऍक्च्युली सरांचा निर्णय म्हणजे कसा होता, हा मुलगा हुशार आहे आणि मी ह्याला वाटेल ती मदत करतो, तुम्ही सुद्धा इथं येऊन राहा, तुमची व्यवस्था करतो. ऍक्च्युली DM सरांचा शब्द आहे की. आणि म्हणले ह्याला आपण डॉक्टर करूया, तुमच्या आसपासच्या भागात डॉक्टर नसेल असा डॉक्टर करूया असं त्यांनी सांगितलं. तर आमची तेवढी तयारी नव्हती मनाची आणि त्यामुळे आम्ही आर्थिक पुढं काय करायचं, पैसे खर्च करू शकत नाही. तर त्याने आम्हाला इथं बरं सांगितलं तुम्ही या, तुम्हाला बी काहीतरी हाताला काम देतो आणि त्याला मी शिकवतो, इथं मोठं हॉस्पिटल घालून देतो आणि त्याचा इन्चार्ज करतो असं DM सरांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि हे ऐकून आम्ही ब्लँक झालो. अडचणी अशा भरपूर आल्या पण आम्ही त्या मानल्या नाहीत. ऍक्च्युली जे प्रॉब्लेम येत गेले त्याला आम्ही काही नाही काही सोल्युशन काढलं आणि आम्ही त्याचा भाऊ केला नाही. काय होईल ते होईल आणि पुढं काम करत गेलो आणि त्याला शिकवायचं बाबा हा शिकतोय, त्याच्या मागं मग मुलगी लहान आहे ती पण शिकत नाही. तेच ना, मग ते DM सरांचे शब्द ऐकून आम्ही भावनिक झालो ऍक्च्युली. आणि तिथं मग मला वाटतं काटकर सर का काहीतरी येऊन गेले आणि आम्हाला सांगितलं तुम्ही काय करणार, डिसिजन काय घेणार. बाहेरच्या अकॅडमीला कसं आहे फी जास्त आहे, अकॅडमीची फी प्लस हॉस्टेल बाकीचा खर्च, इथं स्टेशनरी वगैरे एवढा पण 2 वर्ष नाही ऍडजस्ट करू. आता डिग्रीच एज्युकेशन त्याला पैसे कुठून आणायचे हा एक पहिला प्रश्न होता डोळ्यासमोर. एवढे 2 वर्षाचे 1.5+ 3 लाख रुपये वाचले तर ते शिक्षण डिग्रीसाठी उपयोगाला येतील. ह्या इथून ऍडमिशन घेतलं आणि तेवढं त्याचं प्रॉफिटच झालं ना, कारण बाहेर तेवढं पैसा पण नाही घालू. आम्ही मग इथं जवळपास आमच्या कॉलेज ऍडमिशन घेतलं असतं, तिथं शिक्षण कर म्हणायचं असं माझं एक मत होतं वैयक्तिक. आता एवढं पैसा पण नाही वेस्ट करू. सांगितलं ना भावनिक आम्ही म्हणजे ब्लँक झालो थोडा वेळ. आणि एवढं आपल्याला सहकार्य मोठं झालं. आणि सगळ्यात आचार्य अकॅडमीचं विशेष म्हणजे काय आहे, सर्व फॅसिलिटी एका ठिकाणी आहे. त्याला क्लासला इकडे जायला लागत नाही, कुठली जबाबदारी नाही किंवा आता वातावरण गढूळ आहे बाहेरचं आणि मुलांच्या विषयी म्हणा मुलींच्या विषयी म्हणा, तर तिथं त्या गोष्टीचा कुठल्याही लवलेश नाही. मी कितीतरी वेळा गेलो तर ते काटेकोरपणे तिथं म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा त्रास मला दिसत नाही आणि लगेच तिथं ट्रीट केलं जातं. किंवा विद्यार्थ्यांना जरी काही चुकीचं वर्तणूक केली तरी सुद्धा त्याला ऍक्च्युली काय माझ्या ऐकण्यात असं आलंय की बाबा अति आगाऊ विद्यार्थी आहेत, त्यांना
घरचा रस्ता सुद्धा दाखवलेलं माझ्या म्हणजे कानावर आलंय आणि असं स्ट्रिक्ट वातावरण आहे आणि त्यामुळे आम्ही ऍक्च्युली निर्धास्त आहे. यशाबद्दल त्याचं कौतुक आहे. म्हणजे जसं आम्ही म्हणजे विचार केला होता की त्याला एक दिला तिथं एक वातावरण मिळालं, म्हणजे गुरुकुलमध्ये पण मिळालं, तिथल्या शिक्षकांचं सहकार्य चांगलं होतं, त्यांचं मार्गदर्शन त्याला भरपूर मिळालं. गावाकडे असतं तर एकतरी शेती किंवा मोबाईल टीव्ही ह्याच्यातच तो व्यस्त राहिला असता. त्याची लेवल किंवा त्यापर्यंत पोहोचली नसते 10वी पर्यंत, म्हणजे 96 नसता झालं, 90च्या अबाव ते चांगलं त्याच्याकडून झालं. आणि जसं आम्ही त्याला हे केलं त्याप्रमाणे त्याचं कष्ट भरपूर आहे. नंतर अकॅडमीमध्ये गेल्यानंतर सुद्धा थोडंसं सुरुवातीला त्याला फिजिक्सचा प्रॉब्लेम आला होता, फिजिक्समध्ये लेवल कमी होती मार्क्सची, नंतर इन्क्रीज झाली आणि तो आता व्यवस्थित टॉपर बॅचमध्ये आहे. जी तुमची वीकली टेस्ट होते त्या टेस्टमध्ये पण त्याचं खूप छान म्हणजे प्रोग्रेस आहे. त्याच्या एक तर पहिल्या गोष्ट म्हणजे तब्येतीत चांगला फरक झाला, तब्येत चांगली झाली त्याची. कारण याचा सांगण्याचा उद्देश तब्येत चांगली याचा अर्थ आहार चांगला आहे आणि आहार तिथं क्वालिटीचा आहे आणि कुठली म्हणजे कमी जास्त काही नाही. आणि दुसरा विषय म्हणजे त्याच्या राहणीमानात फरक असा झाला की त्याला कळायला लागलं की बाबा आपल्याला त्याचा स्वभाव बोलका नाही, शांत आहे. ज्या ठिकाणी जाईल जोपर्यंत त्याचा परफॉर्मन्स शिक्षकाला दिसत नाही तोपर्यंत त्याच्याकडे लक्ष म्हणजे आकर्षलं जात नाही. आणि एकदा परफॉर्मन्स दिसला की मग सगळ्यांचं लक्ष आकर्षित होतं. आम्हाला तिन्ही लहानपणापासूनचा त्याचा अनुभव आहे की बाबा त्याचा परफॉर्मन्स आला चांगला की मग सगळ्यांचा लक्ष त्याच्याकडे वेधलं जातं आणि त्या पद्धतीने पण तो बोलत नव्हता. तर आता त्याला तिथं सगळ्या शिक्षकांनी सांगून तुम्ही म्हणा आणि इथं आम्हाला सवलतीच्या दरात मिळालं की म्हणजे परमेश्वरचरणी आमचे खूप खूप देवाचे आमच्यावर आशीर्वाद असतील किंवा त्याचं नशीब असेल त्यामुळं त्याला ते मिळालं. शिक्षक सगळे मन मिळवायचे सर. आम्ही प्रत्येक वेळेला मिटिंगला जातो ना, विद्यार्थी शिक्षक पालक असं त्रिकोण शंकू ते चांगलं आहे आणि कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक आम्हाला सब्जेक्ट वाईज वैयक्तिक त्यांचा गायडन्स मिळतोय. त्यानं काय केलं पाहिजे, त्यानं काय केलं मागच्या टेस्टला त्याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असतं. त्याच्यामुळं आम्हाला पण जी टेस्ट त्याचं लगेच आज टेस्ट झाली दुसऱ्या दिवशी रिझल्ट मिळतोय. त्यामुळे आम्ही जरी एवढं लांब असलो तरी आम्हाला रिझल्ट लगेच कळतोय. रविवारी कॉलेज ऍक्शन क्विक आहे. कोणत्याही कामाचे ऍक्शन क्विक, रिझल्ट लगेच, रिझल्ट ओरिएंटेड काम आहे सगळं. त्याला सुद्धा तसं डीएम सरांनी सांगितलं होतं की जर बाबा तुला स्कॉलरशिप मिळाली ठीक आहे, पण तुझा जर परफॉर्मन्स वीक आला तर हे सुद्धा तुला मिळणं शक्य नाही. हे पण त्यांनी तितक्याच कडक भाषेत सांगितलं होतं. पण तुला लागेल ती मदत आम्ही देतो आणि तू परफॉर्मन्स चांगला द्यायचा. पालकांना संदेश असा आहे की सर त्यांनी म्हणजे एकतर विद्यार्थी पण स्वतः करणारा पाहिजे, कुठंही ठेवा तुम्ही. आणि त्या अनुषंगाने ज्याची परिस्थिती वीक आहे त्यांनी ती संधी ओळखून तिथली आचार्य अकॅडमीमध्ये जाऊन तिथलं वातावरण बघून आणि काय तिथं परीक्षा असतात काय असतात याची चौकशी करून त्या परीक्षेत देऊन आपल्या विद्यार्थ्याला त्याचा लाभ घडवून आपला विद्यार्थी कसा चांगल्या गुणानं उत्तीर्ण होईल आणि बाहेरच्या जगात कसा जाईल आणि आपलं आणि आपल्या गावाचं शिक्षकांचं सगळ्यांचं नाव कसा कमवल ह्याकडे सगळ्या पालकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मोबाईलचा वापर ह्यापासून जरा लांब राहावं. हा तेच ना, गुणवंत म्हणून तर सांगितलं की सर तिथं जाऊन समजलं नाही. अकॅडमी गेल्यानंतर काय झालं तिथं मला काय वाटतं की माझा मुलगा टॉपच आहे. तिथं काय कळलं की जेव्हा आम्ही पहिला गुणदानाचा ते सोहळा होता तेव्हा बरीच मुलं की जी 100% मुलं आहेत ती बघितली. परत नंतर इतकी कॉम्पिटिशन आहे की त्या कॉम्पिटिशन टिकलं पाहिजे, त्यासाठी अभ्यास केला पाहिजे हे जाणवलं. भरपूर म्हणजे अगदी तिथं कॉम्पिटिशन आहे, मुलांनी तिथं झोपून दिलं पाहिजे स्वतःला. एकापेक्षा एक असे विद्यार्थी आहेत आणि एकापेक्षा एक असे शिक्षक स्टॉप आहे, त्यामुळं काही अडचण नाही. आचार्य अकॅडमी हे गुणवंताचंच घर आहे ऍक्च्युली. तिथं एकापेक्षा एक असे शिक्षक ही टॉपचे आहेत आणि विद्यार्थी ही महाराष्ट्रातले टॉपचे विद्यार्थी तिथं शिकतात आणि त्या सगळ्यांना ट्रीट करायचं काम तिथं केलं जातं. अशा पद्धतीनं आचार्य अकॅडमीचा यशस्वी वाटचाल आहे. दरवर्षी टॉपर विद्यार्थी, देशात टॉप आलेले विद्यार्थी तिथं आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ट्रीट केलं जातं.